प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। कसई दोडामार्ग शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम आणि आधुनिक स्वरूप देण्यासाठी दोडामार्ग नगरपंचायतनं कन्व्हेअर बेल्ट, डस्ट रिमूव्हल मशीन, सक्शन वाहन, शेडिंग मशीन, स्क्रीनिंग मशीन आदी अत्याधुनिक उपकरणं उपलब्ध करून दिली आहेत। या उपकरणांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस, नगरसेवक, नगरपंचायत प्रशासन, अधिकारी, कर्मचारी तसंच नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला। ज्यावेळी सक्शन व्हॅन आणली होती, म्हणजे जुनी सक्शन व्हॅन, ती सक्शन व्हॅन ह्या आपल्या शहराच्या म्हणजे जी आपली शहराची दळणवळण आहे किंवा आतमध्ये जात नाही आणि ती ऑपरेट पण होत नाही आहे। तिथे जो सक्शनचा जो पंप असतो त्या पंपऐवजी ट्रॅक्टरलाच जॉईन करून ते सक्शनचं पंप फिरून ते आपण त्याला मोटरच लावली नव्हती। अशा बऱ्याचशा काही ते त्रुटी होत्या ते अजूनपर्यंत त्या आपल्या डम्पिंग ग्राउंडवर तसेच पडून आहे। त्यावर आम्ही टेक्निशियन मागून पण ते सल्ले घेतले, पण टेक्निशियनच्या माहितीप्रमाणे आणि ज्या आपले काही जे जाणकार लोक आहेत ते ही ती जुनी सक्शन व्हॅन होती ती चालू शकत नव्हती। म्हणून आपल्याला स्वच्छ भारतच्या अनुषंगाने आपल्याला ज्या ही सक्शन व्हॅनची मागणी करण्यात आली आणि आम्हाला ती सक्शन व्हॅन लवकरात लवकर ती आम्हाला भेटली। त्याबद्दल शासनाचं पण मी खूप खूप आभारी आहे। आणि जी आपण जो प्रश्न उपस्थित केला की जुन्या सक्शन व्हॅनचा त्याचं थर्ड पार्टी ऑडिट पुन्हा एकदा तपासणी करण्यासाठी मी प्रशासनाला सांगितलेलं आहे। लवकरात लवकर त्या सक्शन व्हॅनचं काय आणि कशासाठी ती चुकीची आहे त्यावर योग्य ती कारवाई पण त्यावर होणार आहे। जे कोण अधिकारी असतील, त्यावरचे कोण प्रमुख व्यक्ती असतील त्याच्यावर योग्य ती कारवाई पण लवकरात लवकर होणार आहे। लोकार्पण सोहळा आहे जो की लोकांसाठी आवश्यक असे वस्तू असलेली म्हणजे एक आपली सक्शन व्हॅन। शहर नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर शहराचा जो विकास होत आहे आणि नवीन नवीन इमारती होत आहेत, नवीन हॉटेल्स होत आहेत, त्याची सक्शन व्हॅनची आवश्यकता होती ती आज नगरपंचायतने पूर्ण केलेली आहे। आणि शहरासाठी एकदम कमी दरात, कारण आता पण भाड्यानं जर सक्शन व्हॅन मागवली तर 5,000, 10,000, 8,000 असे रेंट घेत होते, पण आम्ही 1,000-3,000 रुपये एवढ्या किमतीमध्ये शहरासाठी ही उपलब्ध करून ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे जो कचरा येतो, कचरा आपल्या गोळा होतो आणि त्या ढिगाचे ढीग होतात, त्यासाठी योग्य त्याचं नियोजन केलं, ते कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने केली तर ते एक चांगलं होऊ शकतं। त्याकरिता आपण आपलं जे मशिनरी लागतात, जे कटिंग मशीन असतं, जे प्लॅस्टिकचे बॉटल वगैरे कट करतात, स्लॉटिंग मशीन असतं, जे काही प्लॅस्टिक वगैरे वेगळं करतात, काही अत्याधुनिक मशिनी आहेत त्या आपण नगरपंचायतने खरेदी केलेल्या आहेत। आणि या सर्व काही जे शक्य आहे ते आपल्या सर्व नगरसेवकांच्या मदतीने, उपनगराध्यक्ष आहेत, सभापती मॅडम आहेत, आपले गायकवाड साहेब, शिवसाहेब आहेत, सर्वांच्या आणि सर्व नगरसेवकांच्या हातभारामुळे, सर्वांच्या सहकार्यामुळे हा शक्य होऊ शकलं आहे। सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि शहराच्या सर्व लोकांनी आम्हाला साथ द्यावी आणि असंच नवीन नवीन उपक्रम, नवीन नवीन लोकार्पण आपल्याकडनं होऊन घ्यावी